रोज रोज नाश्त्यासाठी पोहे उपमा खाऊन खूप कंटाळा आला आहे आणि झटपट होणारी एखादी डिश हवी आहे. तर मैत्रिणींनो, अवघ्या 10 मिनटामध्ये छान क्रिस्पी कुरकुरीत असा रव्याचा नाश्ता आज आपण बनवणार आहोत. तर हा आवाज तुम्ही ऐकलाच असेल. छान वरून कुरकुरीत आणि आतून मस्त अगदी मऊसूत असा क्रंची झालेला रव्याचा मेदूवडा आज आपण बनवणार आहोत. सगळ्यात आधी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाण्यामध्येच थोडंसं डाळवं घालायचं आहे. डाळवं टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. खोबऱ्याचा वापर न करता ही चटणी बनवली आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. त्यानंतर पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे. ह्या हिरव्या चटणीसोबत हा रव्याचा मेदूवडा खायला अतिशय भन्नाट लागतो. थोडासा पुदिना घातला आहे. पुदिना देखील ऑप्शनल आहे. आवडत नसेल, मुलं खात नसतील, स्किप करू शकता. आणि आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे आपण घालून घेतलेल्या आहेत. तर ही हिरवी चटणी जी आहे ना, ही देखील अगदी 5 मिनटात बनवून तयार होते आणि आपला मेदूवडा बनवायला हार्डली 10 ते 12 मिनटं लागतात. चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि मस्त चटपटीत अशी ही चटणी आपण इथे बनवून घेत आहोत. तर ही चटणी खायला खूप मस्त लागते आणि उपम्यासोबत देखील ही चटणी तुम्ही बनवू शकता, इडलीसोबतही बनवू शकता. तर आज इथे आपण जो रव्याचा मेदूवडा बनवणार आहोत ना, त्यासोबत खाण्यासाठी ही चटणी इथे बनवलेली आहे. तर चटणी बनवून तयार झाली आहे. याला एका बाउलमध्ये काढायचं आणि दुसरीकडे मी तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे. याला छान चुरचुरीत अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी नको असेल, डाएट कॉन्शियस असाल, नाही घातली तरी देखील काहीच हरकत नाही. पण फोडणीमुळे चटणीला जो मस्तपैकी असा चटका बसतो ना, ते खाताना एक वेगळीच अशी मजा येते. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे सेट करू शकता. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं, जिरं घातलं, मोहरी घातली, कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे यामध्ये. आणि आता ही फोडणी यावर घालून घेतली आहे. आवडत असेल तर सुक्या लाल मिरच्या देखील यामध्ये घालू शकता, मी नाही ॲड केल्यात. आणि आता रव्याचा मेदूवडा बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी ज्या वाटीने मी रवा घेणार आहे त्याच वाटीने इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता जिरं घालून घेतलं आहे. प्रमाण आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे, हे मैत्रिणींनो लक्षात ठेवा. 2 वाट्या पाणी घेतलं आहे 1 वाटी रव्यासाठी आणि हे सगळं मेजरमेंट आपण एकाच वाटीने घेतलं आहे. आता यामध्ये छान असं चिली फ्लेक्स ॲड केलं आहे. त्यानंतर यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. तर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. आणि आता मीठ घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इथे चिली फ्लेक्स घातलेला असल्यामुळे मी एकच मिरची घातलेली आहे. आता काय करायचं, पाण्याला छान अशी उकळी आली की 1 वाटी रवा आपण यामध्ये घालून घेतला आहे. तर सगळं मी ज्या वाटीने रवा घेतला आहे ना, त्याच वाटीने यामध्ये पाणी ॲड करून घेतलं. आता याला व्यवस्थित मस्त घट्ट होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे. तर रवा आहे तो पटकन शिजल्या जातो. दिसायला जरी उपम्यासारखं दिसत असलं ना, तरी मेदूवड्याची चव अतिशय भन्नाट लागते. मला माहिती आहे मैत्रिणींनो, रोजच्या रोज प्रत्येक गृहिणीसमोर हा प्रश्न पडतो की सकाळी नाश्त्यासाठी काय करायचं किंवा मुलांना 4 वाजता भूक लागते तेव्हा त्यांना काय करून द्यायचं, हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. किंवा अगदी बऱ्याचदा ना मुलांच्या टिफिनमध्ये देखील हा मेदूवडा किंवा हा रव्याचा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता. आता याला छान असं मस्त आपण शिजवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवलेली आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट छान अशी घट्टसर अशी झालेली आहे. आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवून याची 1-2 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. आता तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं, थोडंसं पसरवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झाल्याच्यानंतर यामध्ये पळीभर तेल घालायचं आणि याला छान खसखस असं मळून घ्यायचं आणि मस्तपैकी याचे मेदूवडे आपण बनवून घेणार आहोत. अजिबात तेलात टाकल्या विरघळत नाही, बिघडत नाही. नवशिके देखील अगदी सहज बनवू शकतील आणि खूप असा हेल्दी आणि छान सुपर टेस्टी असा नाश्ता हा लागतो. तर मी आता हा साधारणपणे माझ्या मुलाला आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवून दिला तरी तो आवडीने खातो. आता हाताला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं. एक छोटा गोळा करायचा आणि त्यानंतर त्याला असं चप्पट करायचं आणि यामध्ये होल करून घ्यायचं. तर याला थोडंसं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे.
तर याला असं होल करून घेतल्याच्यानंतर अगदी परफेक्ट असा मेदूवड्याचा शेप आलेला आहे. मी खूप जास्त मोठे केलेले नाही आहेत, मीडियम साईजचे केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल छोटी मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर ह्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक मेदूवडा इथे बनवून दाखवते. तर मैत्रिणींनो, हार्डली 15 मिनटामध्ये हा नाश्ता छान असा बनवून तयार होतो. थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो, बस तेवढाच वेळ आपला जातो. अदरवाईज ही रेसिपी खूप पटकन होते. आता ह्याच पद्धतीने मी सगळे असे इथे मेदूवडे बनवून घेतलेले आहेत. कढईमध्ये आता तेल गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तेल छान असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम हीटवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. तर तळण्यासाठी थोडे पेशन्स ठेवायचे. हाय फ्लेमवर तळायचे नाही, नाहीतर हे कुरकुरीत होत नाही. वरून तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे खूप पेशन्स ठेवून आपल्याला हे मेदूवडे इथे तळून घ्यायचे आहेत. तर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत. उलटवण्याची घाई अजिबात करायची नाही आहे, नाहीतर बऱ्याचदा वडा तुटू शकतो. कारण रव्याला तसं काही खूप खास असं बाइंडिंग वगैरे नसतं, पण तेल जर व्यवस्थित गरम असेल तर तो वितळत नाही आणि उलटण्याची घाई जर नाही केली तर अगदी प्रॉपर हे वडे तळल्या जातात. आता थोडेसे सोनेरी रंगावर आले की याला आपण असं उलटून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, अगदी मस्त सुपर टेस्टी क्रंची असे हे वडे बनवून तयार होतात. आपला मेदूवडा बनवायला साधारणपणे डाळ 2 तास भिजवावं लागते. बऱ्याचदा डाळ भिजू घालायचं लक्षात येत नाही आणि काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर अशा वेळेस हा रव्याचा मेदूवडा तुम्ही नक्की बनवून बघा. मी तुम्हाला गॅरंटीनी सांगते की तुम्हाला आणि तुमच्या मुलांना हा मेदूवडा नक्कीच आवडेल. तर आता ह्या पद्धतीने मी सगळे मेदूवडे इथे तळून घेते आहे आणि हिरव्या चटणीसोबत तर काय लागतात, वाह, अगदी मस्त भन्नाट असे हे वडे लागतात. आता ह्याला छान तळून घेतल्यानंतर आपण सर्व करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, हे वडे खाताना शक्यतोवर गरम गरम जर खाल्ले ना तर खूप जास्त क्रंची लागतील. टिफिनमध्ये दिल्यानंतर हलकेसे थोडेसे मऊ होतात, पण चवीमध्ये तुम्हाला काहीही फरक जाणवत नाही. तर ह्याच पद्धतीने सगळे मेदूवडे इथे मी बनवून घेतलेले आहे. मेदूवड्याचा क्रंच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच अगदी बघितलेला आहे. तर दिसायला जेवढे टेम्पटिंग दिसत आहेत ना, तेवढंच खायला देखील अगदी भन्नाट चवीचे लागतात. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन छान व्हिडिओ पाहायला नक्कीच भेटतील. सर्व केल्यानंतर तर तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर रेसिपी उद्याच बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.